नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. समीर वानखेडे या एनसीबीच्या विभागीय संचालकांच्या विरोधात जितकं रान पेटलंय, नजीकच्या काळात अशा पद्धतीनं सत्ताधाऱ्यांच्याकडून कुणा अधिकाऱ्याच्या विरोधात रान पेटलं असेल असं निश्चित म्हणता येणार नाही. समीर वानखेडे यांनी अंमली पदार्थांच्या व्यवसायाच्या विरोधात आघाडी उघडली, जी त्यांच्या कामाचा भाग आहे. समीर वानखेडे यांनी त्यांच्या कामाचा भाग म्हणून जी छापेमारी केली, त्यात शाहरुख खानच्या मुलाला पकडलं गेलं. इथून सगळं प्रकरण बदललं आणि अचानक शाहरुख खानचा मुलगा निर्दोष आहे इथपासून ते समीर वानखेडेंच्या पत्नीच्याही चारित्र्य हननाच्या प्रयत्नापर्यंत सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि आश्चर्यकारकरित्या यातला महत्त्वाचा भाग म्हणजे हे सगळं करणारी व्यक्ती ही कुणी सामाजिक कार्यकर्ता, आरटीआय कार्यकर्ता अशा स्तराची नाही, तर ती राज्यघटनेची शपथ घेऊन महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची प्रवक्ता आहे, राज्यात मंत्री आहे. नवाब मलिक यांच्याकडून सातत्यानं समीर वानखेडे यांच्यावर एका पाठोपाठ एक गंभीरातले गंभीर आरोप सुरू केले गेलेले आहेत. या सगळ्या नवाब मलिकांच्या भूमिकांचं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थन केलंय आणि त्यानंतर ही सगळी भूमिका आता पक्ष म्हणून एकत्रितरित्या मांडली जातीये. मवियातल्या जन्मदात्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या माध्यमातूनच ही भूमिका घेतल्याच्या नंतर शिवसेना आणि काँग्रेस काहीसे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. अंमली पदार्थ विरोधी भूमिकेच्या विरोधात आपण बोलायचं की समर्थनात बोलायचं याबद्दल मवियामध्ये तसं पाहायला गेलं तर एकमत सापडत नाही. संजय राऊत हे मवियातलं स्वतंत्र संस्थान आहे, त्यांनी आपली भूमिका मांडली गेली असली तरी पण सरकार म्हणून या संपूर्ण प्रकरणावर आत्ताच्या घडीला समीर वानखेडेंचा विरोध करण्याची आग्रही भूमिका ही नवाब मलिक आणि राष्ट्रवादी जितक्या वेगानं मांडताय तितक्या वेगानं इतर कुठूनही समोर येत नाही. पर्यायानं एका बाजूला नवाब मलिक शरद पवार आहेत, दुसऱ्या बाजूला समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आहेत. या चौघाही मंडळींच्या बाबत एकत्रितरित्या प्रश्न हाच उपस्थित होतो की नक्की कोण कोणासाठी मैदानात उतरलाय. शरद पवार आणि नवाब मलिक हे आर्यन खानच्यासाठी आहेत की अंमली पदार्थ व्यावसायिकांच्यासाठी आहेत. समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर हे सुद्धा आर्यन खानच्यासाठी आहेत की अंमली पदार्थ व्यावसायिकांच्यासाठी आहेत. असा समान प्रश्नांचा धांडोळा घेत आजची लक्षवेधीची चर्चा कोण कोणासाठी मैदानात. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन प्रवक्ते जोडले गेलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूयात. आपल्यासोबत रविकांत वरपे आहेत. रविकांत वरपे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून चर्चेत आहेत. त्याचबरोबर त्यांची ओळख ही राष्ट्रवादीच्या युवकचे प्रदेशाध्यक्ष अशी सुद्धा आहे. आपल्यासोबत आरती साठे आहेत. आरती साठे या स्वतः विधिज्ञ आहेत आणि या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता प्रतिनिधी म्हणूनही जोडल्या गेलेल्या आहेत. नितीन सातपुते कायदेतज्ञ या नात्याने या चर्चेत आहेत. थोड्याच वेळात तांत्रिकदृष्ट्या संपूर्णपणे ते आपल्या सोबत जोडले गेलेले असतील. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला रविकांत वरपे यांना आहे. रवीजी, ज्या पद्धतीनं नवाब मलिक भूमिका मांडतायत ही सगळी भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का आणि आता राष्ट्रवादी सुद्धा नवाब मलिकांच्या संपूर्ण भूमिकेला पुढे न्यायला तयार झाली आहे का? प्रसादजी, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक साहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन या ड्रग्सच्या विरोधातील एक पुरावा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर ठेवलेला आहे
आणि एक त्याच्यातले सगळ्यात मोठा फर्जीवाडा हा उघड केलेला आहे. नुसता राष्ट्रवादीच काँग्रेस नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या, महाराष्ट्राच्या जे द्रोह करत आहेत यांच्या विरुद्ध एक आहेत आणि आम्ही सक्षमपणे नवाब मलिक साहेबांच्या पाठीशी उभे आहोत. जी रविकांत वरपे, आपण असं पूर्णपणे सांगत आहात की आत्ताच्या घडीला जी भूमिका नवाब मलिक यांच्याकडून मांडली जाते ती सगळी भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. मग माझा प्रश्न आपल्याला असा आहे की जर नवाब मलिक यांच्या लेखी हे संपूर्ण प्रकरण जे आता अंमली पदार्थ विरोधी स्थापित सरकारी यंत्रणा एनसीबीच्या माध्यमातून सुरू आहे ते कायद्याला धरून नाही, तर नवाब मलिक आपली सगळी वक्तव्य प्रतिज्ञापत्रावर न्यायालयात का करत नाहीत? हे पहा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रकरण किती बोगस आहे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. आता न्यायालयाचं काम करेल याच्यात आमचा विषय दुवत मत नाही, आमचा न्यायालयावरती विश्वास आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी सांगितलेलं आहे की अधिकारी आपला स्वतःचा वापर करून घेत आहेत आणि एक संस्था, कारण की 2 वर्षापासून आपण पाहतोय या महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, आता एनसीबीचा वापर सुरू आहे. म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे. जो महाराष्ट्र, जी मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे, जिच्या टॅक्स वरती हा देश चालवला जातो, आज त्या राज्याला, जो राज्य आपल्याला उत्पन्न देतो, त्याला बदनाम करायचं चालू. आम्ही त्या बदनामी करणाऱ्यांच्या विरुद्ध आहोत आम्ही. ठीक आहे रविकांत वरपे, आपण आपली भूमिका मांडली. चर्चेच्या या पुढच्या टप्प्यांमध्येही मी आपल्यापर्यंत प्रश्न घेऊन येऊन पोहोचतो. आरतीसाठी आपण राष्ट्रवादीची भूमिका शांतपणे आणि पूर्णपणे ऐकली असेल अशी मला अपेक्षा आहे. आपल्याला खरं तर या गोष्टीचं कौतुक असायला हवं की ज्या सरकारमधला एक अधिकारी वसुलीच्या नावाखाली तुरुंगात आहे, ज्या सरकारमधला म्हणजे ज्या सरकारने नेमलेला मुंबईचा पोलीस आयुक्त हा वसुलीचे आरोप करून सध्या गायब आहे, त्या सरकारला आता समीर वानखेडेंचं काम पटत नाही कारण समीर वानखेडे हे वसुली अधिकारी झाले आहेत असा आरोप केला जातोय. आरती साठे, कितपत मान्य करायच्या ह्या सगळ्या गोष्टी आणि कितपत कायदेशीर दृष्ट्या रोजच्या पत्रकार परिषदांना न्यायालयात स्थान असणार आहे? हा एक पूर्णपणे पॉलिटिकली मोटिवेटेड सब्जेक्ट झाला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटीजवर असा संशय करणं हेच एका सरकारला शोभत नाही. म्हणजे तुम्ही न्यायव्यवस्थेवर तर तुम्हाला विश्वास राहिलाच नाहीये, तुम्हाला इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजवर विश्वास राहिला नाही आहे, तुम्हाला फक्त जे तुमच्या सोयीचं आहे त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवणार. हे अतिशय म्हणजे एक दुःखास्पद गोष्ट घडली आहे महाराष्ट्रामध्ये. वाटेल त्या प्रेस कॉन्फरन्सेस घ्याव्यात, वाटेल त्या गोष्टी तुम्ही बोलाव्यात आणि एका इंडिपेंडेंट बॉडीवर संशय घेणं, त्या ऑफिसरच्या अगेन्स्ट ॲलिगेशन्स टाकणं, हे मला वाटतं एका सरकारला शोभत नाही. आणि एका दृष्टीत तुम्ही म्हणताय की तुमचं सगळं महाराष्ट्राला बदनामी करण्याचं सगळं तुमचं हे कार्य तुम्ही हे करता आहात किंवा मुंबईला बदनाम करण्यासाठी तुम्ही या सगळ्या एजन्सीज वापरता आहात. अँड ऍट द सेम टाइम तुम्ही म्हणताय की ऍक्च्युली मुंबई पोलिसांनी एवढ्या कोटींची ड्रग्ज आम्ही सापडवले, त्याला काही क्रेडिट तुम्ही देत नाही आहात कारण त्याच्यामध्ये हिरोईन नाहीये, कोणी अभिनेत्री नाहीये. म्हणजे कॉन्ट्रडिक्शन बघा. इथे आम्ही अंमली पदार्थांच्या अगेन्स्ट जे आम्ही नाही, एक सरकार किंवा एक इंडिपेंडेंट बॉडी जे पावलं उचलताय त्याच्यावर तुम्ही संशय घेताय. ऍट द सेम टाइम मुंबई पोलिसांना क्रेडिट मिळत नाहीये पण ते सुद्धा अंमली पदार्थच पकडतायत ना. म्हणजे हा मेनेस अंमली पदार्थांचा महाराष्ट्र आणि मुंबईत आहे. फक्त ही एक सेंट्रलाइज्ड एजन्सी आहे आणि तुम्हाला एका प्रकारचे सेटल्ड स्कोर्स करायचे आहेत केंद्र सरकार बरोबर. त्याच्यासाठी ही घाणेरडी पद्धत राज्य सरकारने तांत्रिक मुद्दा. आरतीजी एकच मिनिट मी आपल्याला एक कायदेतज्ञ या नात्यानेही हा प्रश्न विचारू इच्छितो की नवाब मलिकांचे विविध प्रकारचे आरोप आहेत. हे आरोप सुरू कुठून झाले तर आर्यन शाहरुख खान ही व्यक्ती निर्दोष आहे आणि ही व्यक्ती निर्दोष आहे हे कोणाच्या भरोश्यावर मंत्री महोदय सांगतात तर म्हणे काही 4 पत्रकारांनी त्यांना माहिती दिली. माझा प्रश्न आरतीजी आपल्याला असा आहे
की या सगळ्या गोष्टी एका प्रतिज्ञापत्राच्या आधारे न्यायालयात सांगण्यात अडचण काय असू शकते? कारण प्रतिज्ञापत्र म्हणजे उद्या तुम्ही प्रतिज्ञापत्रावर खोटं बोललात तर तुमच्या अगेन्स्ट पर्जरीची केस दाखल होऊ शकते. आणि हे त्यांना जर कॉन्फिडन्स नसेल की जे ते काय बोलता आहेत ते खरं आहे, तर त्यांना ती क्रिमिनल ऑफेन्स नको त्यांना व्हावा ना पर्जरीचा. म्हणून हे प्रतिज्ञापत्र ते फाईल करत नसावेत असा माझा अंदाज आहे. आणि शेवटी इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटीज, न्यायव्यवस्था, एव्हिडन्स ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही फाट्यावरच चढवलंय. तुम्ही त्याच्यावर काही विश्वासच नाहीये. इट इज माय वर्ड अगेन्स्ट युअर वर्ड. उद्या मी पण काही प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि म्हणेन की अरे हे म्हणतात ते खोटं आहे आणि मी म्हणते ते खरं आहे. शेवटी तुम्ही जी व्यवस्था आहे, न्यायव्यवस्था आहे, इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटीजची जी कामं आहेत त्यांना ती कामं करू द्या. बिलकुल. आपण चर्चेला आणखीन पुढे नेऊ. आपल्या सोबत असलेले ऍडव्होकेट नितीन सातपुते आता पूर्णपणे आणि तांत्रिकदृष्ट्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नितीनजी, स्वागत आपलं या चर्चेमध्ये. माझा आवाज आणि पर्यायानं माझ्या आधी जे वक्ते बोलत होते त्यांची मतं आपल्यापर्यंत पोहोचली असतील. कायदेतज्ञ या नात्यानं या चर्चेत आपण सहभागी होत असताना आपल्याकडून प्रामुख्यानं कायदेशीर दृष्ट्या हे प्रकरण कसं पुढे सरकतंय किंवा अडखळतंय यावर स्पष्ट थेट प्रकाश टाकला जाणं अपेक्षित आहे. ताज्या घटनाक्रमामध्ये छापेमारीतल्या पंचाचा ड्रायव्हर अचानक आपलं स्टेटमेंट बदलतोय. त्यांनी दिलेली जबानी फिरवताना दिसतोय. पण त्यातली सुद्धा गंमत आपण लक्षात घ्या. आरोप करणारा मंत्री प्रतिज्ञापत्र करून दावे करत नाही. दुसऱ्या बाजूला संबंधित ड्रायव्हर हा माध्यमांना आपली प्रतिक्रिया व्यक्त करतोय. अशा प्रकारे एखाद्या साक्षीदारानं आपली जबानी माध्यमांकडे जर समजा मांडली असेल तर त्या प्रकरणातल्या वक्तव्यांना कितपत कायदेशीर वजन प्राप्त होतं? नितीन सातपुते, आपण उत्तर देणार आहात. जी, मी 2-3 गोष्टीवरती प्रकाश टाकू इच्छितो. सर्वात प्रथम एनसीबीची जी कारवाई जी आहे त्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. याचं कारण असं आहे की आपण मागे पाहिलं असेल सीबीआयची सुशांत सिंगच्या मृत्यूच्या प्रकरणात सीबीआयची इन्क्वायरी, हे तुम्हाला उदाहरणासाठी देतोय मी, त्या केसचा काही संबंध नाहीये. तर ती सीबीआयची इन्क्वायरी जेव्हा सुप्रीम कोर्टाने जेव्हा सांगितलं त्यासाठी काय असतं की तो एफआयआर दाखल होणं गरजेचं असतं. तो एफआयआर हा लोकल पोलीस स्टेशनला, म्हणजे ज्या स्टेटचे जे पोलीस स्टेशन आहे तिकडे हा एफआयआर दाखल होणं गरजेचं असतं. सीआरपीसी मधील कलम 2 प्रमाणे हे लोकल पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलीस स्टेशन हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या केंद्राची एक नोटिफिकेशन आहे. त्या नोटिफिकेशन आधारे जे एनसीबी स्थापन झालेले आहे त्या नोटिफिकेशनच्या आधारे हा तपास जर पुढील जर जास्त किचकट झाला तर ते एनसीबी कडे हे प्रकरण सोपवलं जातं. जसं मुंबई पोलीस मधलं एखादं प्रकरण किचकट असेल तर सीआयडी कडे, क्राईम ब्रांचकडे पाठवलं जातं, तसं सीबीआय कडे पाठवलं जातं. तसं हे प्रकरण जर एनडीपीएस जर प्रकरण असेल तर ते एनसीबी कडे दाखल केलं जातं किंवा पाठवलं जातं. तसं नोटिफिकेशन काढतात आणि तशी ऑर्डर आदेश येतात केंद्राचे आणि त्याप्रमाणे हे प्रकरण तिकडे जातं. पण आता ह्या प्रकरणामध्ये होतंय काय की एनसीबी स्वतःच कारवाई करते, एनसीबी स्वतःच एफआयआर दाखल करते. एनसीबी कोणाला सरकारला विचारत नाहीये. मग त्यांना हे अधिकार आहेत का, पहिला मुळात प्रश्न. बरं, आता शाहरुख खानचा जो मुलगा आहे आर्यन खानचं, या प्रकरणातील जे काय त्यांनी एनडीपीएसचे जे सबस्टन्स त्यांनी रिकव्हर केले, मी मागे त्याचं रिमांड ऍप्लिकेशन वाचलं होतं. मला वाटतं सगळी टोटल त्याची जी होती फिगर ही फक्त 1,35,000ची काहीतरी, फक्त 1,33,000 ची त्याची टोटल व्हॅल्यू. हॅलो जी, नितीनजी आपण बोलता आहात. आपल्या सोबत आपल्या चर्चेमध्ये आणखीन एक माननीय सुधीर सावंत जोडले जात आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून तो आवाज आला. पण आपण जे काही सांगत होता त्या दरम्यानच्या काळात माझाही एक आपल्याला प्रश्न असा आहे की समजा या सगळ्या प्रकरणामध्ये अशाच प्रकारे जबान्या बदलत राहणाऱ्या व्यक्तींच्या भरोश्यावर मीडिया ट्रायल चालत राहिली तर त्याचा परिणाम न्यायालयावर होऊ शकतो का आणि न्यायालय त्याची कितपत दखल घेईल? कायदेशीर उत्तर सांगा. नक्कीच मिळतो. या प्रश्नाकडे येतोय मी. माझा पहिला प्रश्न कंप्लीट करतो. तर हा जे एनसीबीची अधिकारिता ही पहिली मुळात तपासली पाहिजे की हे अशा प्रकारची कारवाई करू शकतात का. बरं, आता ही एवढी मोठी कारवाई करून एवढं मीडिया ट्रायल चालू आहे, याच्यामधील जी रक्कम जी आहे, सबस्टन्स जे आहे ते फक्त 1,33,000 आहे. याच्यापेक्षा जास्त मला वाटतं काहीतरी कोटीच्या घरामध्ये काल परवा सायनला मुंबई पोलिसांनी रिकव्हर केलं, पण त्याला मीडियामध्ये मायलेज नाही मिळालं. मग ह्या फक्त शाहरुख खानचा मुलगा आहे आणि म्हणून त्याला एवढं मायलेज देऊन एवढं मीडियामध्ये ही मीडिया ट्रायल चालू आहे. तर मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. 1 मिनिट नितीन सातपुते, आपण कायदेशीर चर्चा करतोय. मला तुमच्याकडून माध्यम काय कव्हर करतात काय नाही याची चर्चा अपेक्षित नाहीये. तुम्ही कायद्यावर बोट ठेवून सरळ मला सांगा, जगदीश साईल यानं आपली जबानी बदलली, त्यानं न्यायालयात अजून तसं प्रतिज्ञापत्र केलं नाही, तो असा दावा करतो
की मी अमुकला तमुकशी बोलताना अमुक 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 वक्तव्य ऐकलं. कायद्याच्या भाषेत याला किती वजन आहे ते सांगा. मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही सांगितलं की हा जो प्रभाकर साहिल आहे त्याने आपले वक्तव्य बदललं किंवा स्टेटमेंट बदललं, तो बाहेर आला. पण त्याने त्याचा जो व्हिडिओ जो बाहेर आलेला आहे, जो व्हिडिओमध्ये तो सांगतोय, आणि त्यांनी त्याचं ते शपथपत्र तयार केलंय. ते शपथपत्र पण वाटतं आलेलं, जी कॉपी माझ्याकडे आहे ती वाचलं मी ते. जर हा जो स्टेटमेंट हा विटनेस जो आहे, हा विटनेसचं स्टेटमेंट हा सांगतो की मला त्या ठिकाणी जबरदस्ती घेऊन गेले. पंचनामा जो असतो हा स्पॉट पंचनामा, हा त्या ज्या ठिकाणी घटना घडते त्या ठिकाणी याचा स्पॉट पंचनामा हा व्हायला पाहिजे होता. त्या ठिकाणी न करता त्यांनी मला एनसीबीच्या ऑफिसमध्ये बसवलं. एनसीबीच्या ऑफिसमध्ये बसून मला सह्या करायला सांगितल्या. आता हे झालंय त्याचं वक्तव्य. असंही चुकीचं असतं. एनसीबीच्या ऑफिसमध्ये ब्लँक पेपरवरती पंचांच्या सह्या घेतल्या जात नाही. हे कम्प्लिटली इलिगल आहे आणि फॅब्रिकेटेड आहे. आता पण आता ते इलिगल आणि फॅब्रिकेटेड आहे असं आपण सांगता आहात. नितीन सातपुते, त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे की ते तसे आरोप आहेत. आता त्या आरोपांची तपासणी व्हायला हवी, त्याची चौकशी व्हायला हवी, वगैरे वगैरे अशा प्रकारचे पुढचे मुद्दे येतीलच. आपल्याला रविकांत वरपेंकडे जायचं आहे. रविकांत वरपे राष्ट्रवादीचे प्रतिनिधी म्हणून चर्चेत आहेत. रविकांत वरपेजी, या चर्चेतल्या एका महत्वाच्या वळणावर मी आपल्याला असं विचारू इच्छितो की प्रतिज्ञापत्राच्या आधारे सगळे दावे टाळणं याच्या मागचा स्पष्ट हेतू काय हे अजून कळत नाही. आपल्याकडे त्याचं अधिकृत उत्तर काय आहे? प्रसादजी, मी नितीन सातपुतेंशी सहमत आहे. आणि आरती साठे ज्या म्हणाल्यात की केंद्रीय संस्थेवरती विश्वास असला पाहिजे आणि एकंदरीत सगळ्या त्या रचनात्मक कारभारावरती विश्वास असला पाहिजे. आरती साठेंनी मला हे नाही सांगितलं की मुंद्रा पोर्टवरती गुजरातच्या 3,000 कोटीचे अंमली पदार्थ सापडलेत, किलोचे 20,000 कोटीचे. तिथं नाही व एनसीबीने कारवाई केली. बिहारमध्ये सापडतात, तिथं नाही कारवाई करत. रविकांत वरपे बिलकुल बिलकुल मुद्रा पोर्टच्या संदर्भात कारवाई एनआयए कडे आहे. एनआयएनं त्याची तपासणी सुरू केलेली आहे. तुम्हाला मुद्रा पोर्टची चौकशी का होतीये आणि का होत नाहीये याच्यावर चर्चा पुढे न्यायची आहे का? आजचा विषय नाहीये. विषय काय आहे? एक मंत्री एका अधिकाऱ्याच्या विरोधात इतका मागे का लागावा आणि त्याला हा समीर वानखेडेच का दिसावा? तुम्हाला संस्थेवर तर सुचतं आणि जिथं तुमचं भाजपचं सरकार आहे तिथं मात्र तुम्हाला सेंट्रल एजन्सीवरती विश्वास असला पाहिजे. लक्षात ठेवा प्रसादजी, नवाब मलिकांनी एनसीबी वरती प्रश्नचिन्ह नाही उभे केलेत. त्यांनी समीर वानखेडेच्या कार्यपद्धतीवरती आरोप केलेले आहेत. त्या प्रक्रियेवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. लक्षात ठेवा, भाजपाचे कार्यकर्ते शिपवरती जातात, शाहरुख खानच्या मुलाला घेऊन येतात. पंच म्हणून समीर वानखेडेचे मित्र असतात, फ्लेचर पटेल सारखे. जर आम्हाला त्या प्रक्रिया जर पारदर्शक नसेल तर नवाब मलिकांनी जर ते प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असते तर ते त्यांचा अधिकार आहे. मग माझं तुम्हाला तेच म्हणणं आहे, तुम्हाला भारतामध्ये लोकशाही असल्यानं हवे ते प्रश्न विचारता येतात. तुम्हाला भारतात लोकशाही असल्यानं प्रश्न विचारल्याच्या नंतर उत्तर न देण्याची पण जबाबदारी असू शकते. पण तुम्ही मंत्री आहात, तुम्ही या संपूर्ण प्रकरणामध्ये मंत्री असताना, राज्यघटनेची शपथ घेऊन त्या पदावर बसलेले असताना प्रतिज्ञापत्र का करत नाही आहात? अहो प्रसादजी, अधिकाऱ्यांनी सुद्धा गोपनीयतेची शपथ घेतलेली असते. मग अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या पद्धतीचं काम करणं अपेक्षित असतं. समीर वानखेडेंच्या कार्यपद्धतीमध्ये लूप्स आहेत. समीर वानखेडेंची कार्यपद्धती ही आम्हाला योग्य वाटत नाही, ट्रान्सपरंट वाटत नाही. समीर वानखेडेच्या पाठीमागे कोणतरी आहे या महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी, हा आमचा ठाम विश्वास आहे. अहो हा तर ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे, आगे आगे देखो होता है क्या. अगदी अगदी ते तर पाहायचंच आहे, सगळ्यांनाच पाहायचं आहे. कारण रविकांत वरपेजी, अहो एक मंत्री सरळ सांगायला लागलाय की अमुक एक पदाधिकारी हा वर्षभरानंतर त्या पदावर नसेल, तो तुरुंगात असेल, अशा प्रकारचं वक्तव्य मंत्री करतात. आरती साठेजी, मी आपल्याला या निमित्तानं प्रश्न विचारू इच्छितो, तो असा आहे की राज्यात मंत्री विरुद्ध अधिकारी सुरू झालेला हा सामना नक्की काय हेतून सुरू असावा आणि तो कोणत्या दिशेला जाताना दिसतोय? हेतू सरळ आहे, हेतू अतिशय सरळ आहे. ही अनफॉर्च्युनेटली एक केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार ही अशी एक प्रकारची जी फाईट आहे, त्याचं अननेसेसरीली ही फाईट उगाच वाढवली गेली आहे की केंद्र सरकार आम्हाला एका आम्हाला बदनामी करण्यासाठी केंद्र सरकार हे ऍक्शन घेत आहे. पण हे कळत नाही राज्य सरकारला किंवा नवाब मलिकना की आम्ही खरं म्हणजे किंवा हे सरकार, केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार फाईट नाहीये. हे एक ड्रग मेनेस फाइंड आउट करणं किंवा तेच पूर्णपणे या राज्यातून बाहेर काढणं, हे ऍक्च्युली त्याचा तो हेतू आहे.
पण ज्या प्रकारे हे सगळं प्रोजेक्ट केलं जात आहे की केंद्र सरकार आम्हाला हे करतंय, केंद्र सरकार आम्हाला त्रास देत आहे, ही किती वाईट परिस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला काय ड्रग बॅलन्स इथे चालू द्यायचा आहे का? तुम्हाला अंमली पदार्थ इथे वाढू द्यायचेत का? तुम्हाला या सगळ्या लोकांना तुमच्या पाठीशी घालायचंय का? आणि मी एक सांगू इच्छित आहे की जे अलिगेशन्स आज समीर वानखेडेंच्या अगेन्स्ट केले गेले आहेत त्याच्यासाठी एक इंटरनल एन्क्वायरी ऑलरेडी एनसीबी मध्ये इनिशिएट केली आहे. त्यांना दिल्लीला बोलवलं गेलं आहे त्यांच्या अगेन्स्ट इंटरनल अगदी याच मुद्द्यावर एक आणखीन प्रश्न उपस्थित करतो ज्याचं उत्तर मला रविकांत वरपेंकडून हवं आहे. रवीजी, एनसीबीनं तुमच्या केल्या गेलेल्या तमाम आक्षेपांची दखल घेत तात्काळ चौकशी सुरू केली. माझा पुढचा प्रश्न आपल्याला आहे, तुम्हाला जर असं वाटतं ना की हा केंद्रातला अधिकारी हा महाराष्ट्राची बदनामी करतो, जर राष्ट्रवादीला असं वाटतं की समीर वानखेडे न्यायानं काम करत नाहीत, तर मग तुम्ही त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई का करत नाही आहात? पत्रकारांना हाताशी धरून 4-2 पत्रकार परिषदा करून भूमिका का मांडली जाते सरकारकडून? सरकार आहात तुम्ही, विरोधात नाही आहात अशा पद्धतीने वागायला. प्रसादजी, जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठेही अंमली पदार्थांचं समर्थन करत नाही, म्हणून तर मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाच्या विरुद्ध चांगल्या मोठ्या कारवाई केलेल्या आहेत. यांच्यासारख्या कुठं काही ग्रॅमच्या कारवाई केलेल्या नाहीये ज्याच्यात तथ्य नाही. आमचं आरती मॅडम ऐकून घ्या, ऐकून घ्या, जरा ऐकायला शिकवा, ऐकून घ्या. महाराष्ट्र पोलिसांनी ड्रग्ज वरती सगळ्यात मोठ्या कारवाई केलेल्या आहेत. तुम्हीच म्हणालेल्या आहेत. ड्रग्ज हा प्रॉब्लेम आहे. आमचं म्हणणं इथं हेच आहे की ज्या प्रकरणामध्ये ड्रग आहे की नाही, ज्या प्रकरणामध्ये अंमली पदार्थ आहे की नाही, हे जर समीर वानखेडे सारख्या फर्जीवाड्यामधून जर सिद्ध होत आहे, तर तुमचा पाठिंबा काय समीर वानखेडे आहे का? तुमचा पाठिंबा महाराष्ट्राच्या बदनामी करणाऱ्यांना आहे का? तुमचा पाठिंबा खोटे कागदपत्रे सादर करण्याला आहे का? भाजपचा पाठिंबा आहे का महाराष्ट्राच्या बदनामी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या मागे? ज्या पद्धतीने समीर वानखेडे हे महाराष्ट्राची बदनामी करतायत, त्याचा आरती साठे भाजपला त्याचा पाठिंबा आहे का? समीर वानखेडे, एकच मिनिट थांबा. आरती साठेजी 1 मिनिट थांबा. सुधीर सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुधीरजी, माझा आवाज येतोय आपल्याला? ब्रिगेडियर सुधीर सावंत निवृत्त अधिकारी आहेत. सुधीरजी, आवाज येतोय का? सुधीर सावंत, आपल्याला माईक आपला सुरू करावा लागेल. आपण थोडं मागे सरकून बसा, चेहरा आपला नीट दिसत नाहीये. आपला माईक सुरू करा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तांत्रिक दृष्ट्या सुधीर सावंतांची जोडणी होतेच आहे. दरम्यानच्या काळात एक आणखीन प्रश्न माझा या मुद्द्यावरच नेमका रविकांत वरपे यांना आहे. रवीजी, आपण वारंवार असं सांगताय ना की समीर वानखेडे महाराष्ट्राची बदनामी करतात, समीर वानखेडे चुकीचं वागतायत, पण आम्हाला या प्रश्नाचं उत्तरही सापडत नाही की महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या सरकार म्हणजे महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात हे महाराष्ट्राची बदनामी होऊ न देणारं सरकार कायदेशीर काय कारवाई करतंय? तुम्ही मला 1, 2, 3 अशा उदाहरणांसह सांगा की समीर वानखेडेंविरोधात कायदेशीर कारवाई आपण काय केली? पत्रकार परिषदा घेणं सोडून द्या. नाही प्रसादजी, आम्ही कायदेशीर कारवाई काय, आम्ही योग्य ती कारवाई करणार आहे. कधी? अजून आम्हाला कधी? अहो, तुम्हाला पत्रकार परिषदा घ्यायला सवड आहे. एक केंद्राला पत्र नाही पाठवलं आपण की समीर वानखेडे आपल्या सर्व्हिस रूलला तोडतायत म्हणून? हा जो सगळा फर्जीवाडा आहे हा जनतेच्या न्यायालयात आम्हाला आणायचा आहे. जनतेच्या न्यायालयात काय डील झाली, कोणाला पैसे पाहिजे होते, कशासाठी पैसे पाहिजे होते, कोण पैसे मागतय, आणि भाजपचे जर लोक या समीर वानखेडे समर्थन देत असतील तर त्यांचं महाराष्ट्राच्या बदनामीला समर्थन आहे. अजून आम्हाला थोडं ही अस्मितेची लढाई करायचं तुमचं म्हणणं आहे की का? ही अस्मितेची लढाई करायची आहे, कायदेशीर दृष्ट्या लढता येणार आहे की नाही? तुम्ही सत्तेत आहात. निश्चित आम्ही कायदेशीर या प्रकरणात जाणार आहे. अजून आमच्याकडे 2 मोठ्या गोष्टी आहेत, त्या जनतेच्या न्यायालयात आम्ही मांडणार आहेत की ज्या पद्धतीने खोट्या केसेस दाखल करून चुकीच्या पद्धतीने हे अधिकारी काम करतात, हे आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणायचे. ठीक आहे, एक पटकन कायदेशीर मुद्दा आपल्याला वेळ मर्यादेमध्ये चर्चेला पुढे न्यायचा आहे. नितीन सातपुतेंना विचारतो आणि मग पुढचा एक मुद्दा कायदेशीर दृष्ट्या ऍडव्होकेट आरती साठे यांच्यासाठी सुद्धा आहे. नितीनजी, समजा एखादा अधिकारी एका राज्यामध्ये जाऊन एक नेमून दिलेलं काम करतो, त्याच्या लेखी ते नेमून दिलेलं काम आहे, तिथल्या सरकारला ते आवडत नाही, तिथलं सरकार त्या अधिकाऱ्याच्या विरोधात कोणाकडे तक्रार करू शकतं जर तो अधिकारी केंद्रीय सेवेतला असेल?
बघा प्रसादजी, तुमचा प्रश्न चांगला आहे, महत्वाचा प्रश्न आहे. जर अशी कोणतीही इलिगल गोष्ट किंवा जर होत असेल आणि सरकारला जर वाटत नाही किंवा वाटतं की हे चुकीचं काम करताय, तर कोर्टाचा मार्ग हा मोकळा असतो. कोणीही न्यायालयात जाऊन सदरच्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध किंवा त्या इन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतो, याचिका दाखल करू शकतो आणि योग्य तो रिलीफ कोर्टातून मिळू शकतो. जर आता एनसीबी प्रकारामध्ये जर समीर वानखेडेचा रोल हा संशयास्पद असेल आणि जसं नवाब मलिकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आता हे जे काही मीडियामध्ये सगळं आणलेलं आहे, तसंच तो साहिल जो आहे, प्रभाकर साहिल, यांनी जे शपथपत्र जे पब्लिकमध्ये जे मीडियामध्ये सर्क्युलेट केलेलं आहे, याचा आधार घेऊन न्यायालयाला जर त्यांनी जर हे प्रकरण दाखल केलं, उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली, रिट पिटिशन दाखल केली, तर नक्कीच याच्यामध्ये मला असं वाटेल की खरोखर राष्ट्रवादींना किंवा नवाब मलिकांना याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी काहीतरी त्यातून रिलीफ मिळेल आणि त्यांनी न्यायालयात जावं. आणि हे ठीक आहे, आपणही असं सांगता आहात की नवाब मलिकांनी न्यायालयात जावं. आरती साठे, आपणही कायदेतज्ञ आहात. मला त्यातला पुढचा मुद्दा असा जाणून घ्यायचा आहे की केंद्र सरकारच्या नियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये एका बाजूला न्यायालयात जावं हा मार्ग आहे, दुसऱ्या बाजूला केंद्राच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्याचाही मार्ग उपलब्ध असतो. केंद्रातल्या पर्सनल डिपार्टमेंटकडे तशा प्रकारची तक्रार केली जाऊ शकते आणि जर ती राज्य करत असेल एखादं, तर तो विषय जास्त गांभीर्यानं घेतला जातो. इथे असं काहीच होत नाहीये, फक्त पत्रकार परिषदा होत आहेत. या सगळ्या पत्रकार परिषदांमधून नक्की कोणाला कोण वाचवतंय? मला नाही माहिती कोणाला कोण वाचवत आहे. हेच तर मी म्हणतेय, त्यांना या सगळ्या व्यवस्थेवरच ते संशय करतायत. ते त्यांना न्यायालयीन व्यवस्थेवर संशय करतायत, एनसीबी वर संशय करतायत. ते फक्त म्हणतायत जे काम मुंबई पोलीस करताय ते करेक्ट आहे, पण जे काम एनसीबी करताय, जे काम न्यायालय करताय, आम्ही याचिका नाही देणार, आम्ही ऍफिडेव्हिटवर काही देणार नाही, आम्ही फक्त पत्रकार परिषद घेणार आणि मग म्हणणार की भाजपा आमच्या महाराष्ट्राला बदनाम करताय, मुंबई पोलीसला बदनाम करताय. अरे इफ यू डू नॉट बिलीव्ह इन द रूल ऑफ लॉ, मग तर काय जंगल राजच चालू होईल. ठीक आहे, आपण या चर्चेमध्ये आरतीजी वेळ मर्यादेपोटी एक छोटीशी विश्रांती घेऊ, लगेचच परत येऊ आणि लक्षवेधीच्या पुढच्या भागात या मुद्द्याचे आणखीन कायदेशीर कंगोरे तपासणार आहोत. नमस्कार. अंमली पदार्थांची सवय कोणालाही जडू नये याच्यासाठी सरकार सतर्क असायला हवं. त्याच्यासाठी प्रत्येक आरक्षी दलाच्या कडून संबंधितांवर कारवाई व्हायला हवी आणि अंमली पदार्थांच्या नशेतून संबंधित लोक मुक्त व्हावेत यासाठी सुद्धा प्रयत्न होताना दिसायला हवेत. हे सगळं अपेक्षित आहे. सरकारकडून तसं वर्तन झालं पाहिजे. ताज्या घटनाक्रमामध्ये जगदीश साहिल नावाच्या माणसाच्या वक्तव्याच्या नंतर समीर वानखेडेंनी आजवर केलेल्या सगळ्या प्रकारच्याच कारवायांवर संशय व्यक्त होतोय. प्रभाकर साहिल अशा प्रकारचं नाव आहे त्या व्यक्तीचं आणि त्याच्याकडच्या वक्तव्यांच्या नंतर ज्या ज्या पद्धतीचा संशय व्यक्त होतोय, त्याच दरम्यान आता आरोपांच्या फैरी या संपूर्ण प्रकरणात अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांना चर्चेमध्ये सहभागी करून घेतो आहोत आणि त्यानिमित्तानं या चर्चेला पुढे नेतोय. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं रविकांत वरपे आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या ऍडव्होकेट आरती साठे प्रवक्ता प्रतिनिधी आहेत. कायदे तज्ञ या नात्यानं नितीन सातपुते आहेत आणि थोड्याच वेळात ब्रिगेडियर सुधीर सावंत आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. माझा पहिला प्रश्न आताच्या घडीला या भागात आरती साठे यांना आहे. आरतीजी, ज्या पद्धतीनं आता क्रांती रेडकरच्याही बदनामीचा विषय सुरू झालाय, गेल्या 2-1 दिवसांपासून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू झालाय, ही सरकार पुरस्कृत बदनामीची मोहीम कोणाला वाटली तर त्यात गैर नाही, हे वक्तव्य कितपत योग्य आहे? आय थिंक इथे पर्सनल जी
आरतीजी आपण बोला, आपलं म्हणणं अतिशय नीट ऐकायला येत आहे, बोला आपण. इतरांनी त्यांच्या आजूबाजूचे टीव्ही आणि माईकचे आवाज कृपया बंद करावेत. हॅलो. जी आरतीजी बोला. हे एका प्रकारचं डिफॉर्मेशनच होऊ शकतं की तुम्ही त्या अधिकारी आहेत जे समीर वानखेडे त्यांच्या फॅमिली मेंबर्सवर जर आरोप केले आणि त्या आरोपांच्या मागे काही खरं नसेल तर खरं म्हणजे ते त्यांच्या अगेन्स्ट एक डिफॉर्मेशन केस होऊ शकते. आणि सरकारच्या एका रिस्पॉन्सिबल मिनिस्टरनी किंवा सरकारच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी ही जर स्टेटमेंट केली असेल तर ते खरंच एक फारच रॉंग प्रेसिडेंट सेट करणारी गोष्ट आहे. आणि मला नाही वाटत की त्यांच्या फॅमिली मेंबर्सना किंवा त्यांच्या पत्नींना ज्या क्रांती रेडकर आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये खेचलं गेलं पाहिजे. आणि ही गोष्ट फारच म्हणजे ही फारच वाईट गोष्ट आहे आणि मला नाही वाटत ही या गोष्टीला कुठल्याही प्रकारचं आपण प्रोत्साहन द्यावं. एका महिलेच्या बदनामीचा विषय आहे. आपण सगळेजण या एका आणखीन गोष्टीच्या बाबतीत नुकतेच परिचित असू आणि रविकांत वरपेंना ते चांगलं आठवत असेल की या सरकारला 2 वर्ष होत असताना अखेरीस महिला आयोगाचा अध्यक्ष मिळाला. महिलांच्या बदनामीच्या प्रकरणामध्ये जर समजा राज्यात कुठला मोठा व्यक्ती आढळत असेल, समोर येत असेल तर त्या महिलेच्या प्रतिमेला मलिन करता येणार नाही याची समज कोणी कोणाला द्यायची? वरपेजी. सर्वात महत्वाचं म्हणजे क्रांती रेडेकर यांची बदनामी कोणीही केलेली नाही. हे सरकार महिलांचं आदर करणारं सरकार आहे, मला तरी वाटत नाही. दुसरी गोष्ट, आरती साठे यांना मला सांगायचंय, ज्या समीर वानखेड्यांच्या वकील म्हणून कदाचित भूमिका घेत आहेत, त्यांना मला एक विनंती आहे की तुम्हाला जर नवाब भाई आणि आमच्या पत्रकार परिषदेवर आक्षेप असेल तर तुम्ही आमच्या विरुद्ध तक्रार करा, न्यायालयात जावा, पोलीस स्टेशनला जावा की आम्ही जे सांगतोय ते खोटं आहे. तुम्हाला रोखलंय कोणी? परंतु आम्ही यासाठी थांबलेलो आहे की 2 गोष्टी आम्ही अजून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणार आहे की सॅम डिसूजा ज्याचं मनी लॉन्ड्रिंग मध्ये नाव घेतलं जातंय, अजून आमचं त्या महत्वाच्या गोष्टी जेव्हा बाहेर येतील तेव्हा आम्ही योग्य वेळी. रविकांत वरपेजी तुमचा पेपर फुटलाय. रविकांत वरपेजी तुमचा पेपर फुटलेला आहे कारण संजय राऊतांनी ऑलरेडी सॅम डिसूजा कोण आहे, त्याचे काय लिंक आहेत याचं वक्तव्य करून टाकलं. म्हणजे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेत स्पर्धा सुरू झाली का काय? कारण इंटरव्हलच्या नंतर मी बोलेन असं संजय राऊत सांगायला लागलेले आहेत. म्हणजे इंटरव्हलच्या नंतर नवाब मलिकांनी बोलायचं नाहीये. मागे कोण आहे हे आम्ही सांगणार आहोत. नक्की कोण सांगणार आहे, संजय राऊत की नवाब मलिक? महाविकास आघाडीचं सरकार सांगणार आहे. अच्छा, पण मग इंटरव्हलच्या नंतर का संजय राऊत बोलायला आले या प्रकरणात? कारण की अजून खूप काही बाकी आहे. कसा महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला जातोय, कसा अधिकाऱ्यांच्या मार्फत ह्या राज्याची बदनामी केली जाते. जे बॉलिवूड टॅक्स देतं, ज्याच्यावरती महाराष्ट्राचं उत्पन्न देशासाठी कामाला येतं, त्या महाराष्ट्राची बदनामी चाललेली. आणि मला वाईट वाटतोय की साठे मॅडम सुद्धा महाराष्ट्राच्या आहेत, त्यांना सुद्धा ह्या समीर वानखेडेच्या कार्यपद्धतीमध्ये लूकसाहेब बोलता येत नसेल, परंतु महाराष्ट्राची बदनामी ज्यावेळेस होते त्यावेळेस पक्षीय भाव बाजूला ठेवून राज्याच्या बदनामीचा मुद्दा आपण काढत असताना आपल्यासोबत ब्रिगेडियर सुधीर सावंत आता फोननी जोडले गेलेले आहेत. आपण बरेच प्रयत्न मगापासून तांत्रिकदृष्ट्या करत होतो. इथे मुद्दा त्यांच्या दृष्टीनं, सुधीर सावंत यांच्या दृष्टीनं सैनिकांच्या प्रतिष्ठेचा पण आहे. सावंत साहेब, फ्लेचर पटेल या व्यक्तीच्या निमित्तानं मगाशी काही वक्तव्य झाली आणि त्याचबरोबर फ्लेचर पटेललाही वादात ओढलं गेलं होतं थोड्या काळापूर्वी. आपण मला सांगा, तुम्ही समीर वानखेडेंच्या समर्थनात येण्याची गरज काय? फ्लेचर पटेलच्या माध्यमातून तुम्ही समीर वानखेडेंना समर्थन का देता आहात? आणि इतकंच नाही, तुमचं एक वक्तव्य मी ऐकलं ज्यात तुम्ही असं सांगता आहात की समीर वानखेडेंची बदनामी करू नका, हे तुम्ही शरद पवारांना भेटून पण सांगणार आहात जेणेकरून नवाब मलिकांची वक्तव्य थांबावीत. हे इतकं सगळं सुधीर सावंतांना का करावं असं वाटतंय? सावंत साहेब बोला. सावंत साहेब, आपण माईक सुरू केलाय का तुमचा? कारण तुमचा चेहरा हलताना दिसतोय, आवाज अजिबात येत नाहीये. आपण नितीन सातपुते जाऊया. जी खूप खूप धन्यवाद. आपण चर्चेत 40व्या मिनिटाला माईक अनम्यूट केलेला आहे सुधीरजी.
सुधीरजी, माझा प्रश्न पोहोचलाय का आपल्यापर्यंत? मला माहित नाही, त्याचा काही प्रॉब्लेम येतोय. जी, आता आवाज येतो का? बिलकुल येतो. तुमच्या इथला टीव्ही बंद करा फक्त आणि आपलं म्हणणं मांडायला सुरुवात करा लवकर. नाही, टीव्ही कुठलाच चालू नाहीये, मी जी. फक्त तुमच्यावरच बोलतोय. जी, आणि मूळतः काय झालेलं आहे की आता जे काही वक्तव्य मी ऐकली ती दुर्दैवाची आहे. कारण ड्रग्स हे राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका असताना याला पक्षीय रंग दिला जातो, ही खेदाची बाब आहे. मुळात सेंटर आणि स्टेट मध्ये कोऑपरेशन पाहिजे, एकत्र काम केलं पाहिजे. कारण ड्रग्स विरुद्ध लढा काही सोपा लढा नाहीये. जगामध्ये प्रत्येक राज्यामध्ये हे घडत चाललेलं आहे. आज अनेक लोक मारले गेले गौतेमालामध्ये या प्रश्नावर. आणि ड्रग्स काय आहे की ड्रग्स हे कुठून येत आहेत, काय होतंय ह्याचा अभ्यास करत नसताना आपण हे बोलतो आहे. जी, सुधीर सावंत, या सगळ्या प्रकरणामध्ये समीर वानखेडेंचं समर्थन करावं असं तुम्हाला का वाटतंय? हॅलो, सैनिक फेडरेशन याच्यामध्ये का आलं? बिलकुल. कारण आम्ही 26 जुलैला एक मोठा कार्यक्रम घेतला कारगिल विजय दिवसाला आणि त्यावेळेला समीर वानखेडे यांचा सत्कार केला की अनेक वर्षांनी कुणीतरी ड्रग्स विरुद्ध लढताना दिसते. आतापर्यंत मी अनेक म्हणजे 1991 पासून मी हायपावर्ड कमिटी ऑफ ड्रग्स वर होतो एकेकाळी आणि पूर्ण भारत फिरलो होतो. आणि तिथे सिद्ध केलं होतं की टेररिस्ट ड्रग्स घेऊन भारतात येतात, पैसे कमवतात आणि मग हत्यारं वगैरे घेतात. आणि त्यावरून आम्ही सैनिक फेडरेशन म्हणून आमची संघटना या संघटनेचाच सुधीर सावंत याच संघटनेचा असलेला फ्लेचर पटेल हा अचानक या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आला आणि नवाब मलिकांच्या माध्यमातून फ्लेचर पटेलवरही आरोप झाले. फ्लेचर पटेल या माणसाला पुढे करून काही केलं गेलं असा आक्षेप राष्ट्रवादीकडून घेतला गेला. तुम्ही फ्लेचर पटेल या व्यक्तीला ओळखता? नक्की ही व्यक्ती कोण आहे आणि त्याच्यावरचे आरोप कितपत खरे कितपत खोटे? पंच म्हणून अनेक सैनिक जातात, कारण दुसरे कुणावर पोलिसांचा किंवा त्यांचा विश्वास नाही. कारण ताजा पंच व एव्हिडन्स येतं ते फुटतात आणि ड्रग्सचे व्यापारी जे आहेत, तस्कर आहे, माफिया आहे, ते मोकळे सुटतात. आज हा जो विषय चाललेला आहे, फ्लेचर पटेल आमचा अध्यक्ष आहे मुंबईचा सैनिकांचा आणि त्यांनी ड्रग्स मध्ये आम्हीच पाठवलं. असे अनेक सैनिक आता ह्या कारवाईत सामील असतात कायम पंच म्हणून. आणि फ्लेचर पटेल कधी तुरुंगात गेला नाही, कुठलाही त्याच्यावर आरोप नाही. क्लीन माणूस आहे, सैनिक आहे आणि त्याच्यावर वेगळे असे गलिच्छ आरोप करणं सोबत नाही. आणि त्याच्या विरुद्ध आम्ही हे जे आरोप झालेले आहेत त्याच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टमध्ये रिट पिटिशन घालत आहोत. कारण हे मंत्र्यांनी एका अधिकाऱ्यावर कधीच अशा प्रकारचे लांछन घालू नये. त्यांनी कायदेशीर कारवाई करावी वाटले तर. पण उगाच आता फॅमिलीमध्ये जाणं, समीर वानखेडेच्या फॅमिलीला टार्गेट करणं हे काही सोबत नाही. आणि आम्ही सैनिक फेडरेशन कमिटेड आहोत की जिथे जिथे ड्रग्स आहेत त्याला उखडून काढलं पाहिजे. आणि मला एक सांगा सुधीरजी एकच मिनिट थांबा, आपण पटकन चर्चेला पुढे नेऊयात. इथे एक महत्वाचा खुलासा असा झालाय की माजी सैनिकांच्या संघटनेच्या माध्यमातून फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांच्याबद्दल केल्या गेलेल्या वक्तव्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. रविकांत वरपे, थोड्या वेळापूर्वी तुम्ही आरती साठेंना सांगत होतात, आता आरती साठेंच्या कडून पक्षीय भूमिका काय व्यक्त होईल हा नंतरचा मुद्दा. पण इथे माजी सैनिकच सैनिकांची बदनामी होऊ नये याच्यासाठी सक्रिय झालेले दिसत आहेत. आता मला सांगा, तुम्ही एका बाजूला महाराष्ट्राची बदनामी थांबवायला निघालात आणि सैनिकांची बदनामी सुरू केली, असं चित्र समोर येत आहे. सैनिकांची काय बदनामी होते? आम्ही तर आपली ड्युटी करतोय. नाही सुधीर सावंत, एक मिनिट, आपल्याला नाही प्रश्न आहे. सुधीर सावंत, आपल्याला प्रश्न नाहीये, रविकांत वरपेंना प्रश्न आहे, ते बोलणार आहेत. राष्ट्राच्या नागरिकांचं कर्तव्य आहे, आपली मुलं मरतायत. बिलकुल सुधीरजी बोलूया. रविकांत वरपेंपर्यंत माझा प्रश्न कदाचित पोहोचलेला दिसत नाहीये. रवीजी, आवाज येतोय? प्रसादजी बोला रवीजी बोला. मी सावंत साहेबांना सांगू इच्छितो की ड्रग्सच्या विरुद्ध आपलं मुंबई पोलिसांनी सुद्धा मोठी कारवाई केलेली आहे. नितीन सातपुते सांगितलं, इथे 1 लाख रुपयाच्या ड्रग्सचा विषय आहे. 200 300 कोटीच्या ड्रग्स वरती मुंबई पोलिसांनी कारवाई केलेला. आम्हाला अभिमान आहे आमच्या मुंबई पोलिसांचा.
प्रश्न इथं आहे की काम करत आहे जे बोगस फर्जीवाडा सगळा आहे, प्रश्न उपस्थित आमचा तिथं आहे. नक्की मला एकदा सांगता का, आपण या चर्चेमध्ये ना वारंवार रविकांत वरपे हा शब्द उच्चारता आहात की समीर वानखेडे अत्यंत बोगस काम करतात. मला जरा 2-3 उदाहरणं द्या बरं. काय बोगस काम केलं त्यांनी? जोपर्यंत तुमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संबंधित कोणाही व्यक्तीवर कारवाई केली नव्हती तोपर्यंत समीर वानखेडे अंमली पदार्थ विरोधी कारवाईचे हिरो असायचे. सांगतो ना मी तुम्हाला बोगस काम काय केले. शीपवरती रेड मारली. म्हणजे हे बोगस कसं झालं? हे त्यांच्या कामाचा भाग आहे. शीपवरती रेड मारली. भाजपचे पदाधिकारी पंच म्हणून जो समीर वानखेड्यांचे कार्यक्रम आयोजित करतोय तो त्याला 3 केसमध्ये पंच आहेत. त्याच्यानंतर जो प्रभाकर साहेब जो पंच होता, नंतर त्याच्या सुरक्षेला धोका, त्याच्यावर दबाव येतो. त्यांनी सांगितलं की 25 कोटीची डील झाली आणि 8 कोटी हे समीर वानखेडेला द्यायचं ठरलं. का त्याच्याबाबत तुमचा आग्रह नाही की त्याची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे? त्याची पारदर्शक चौकशी तुम्ही करायला पाहिजे ना. तुम्ही सत्तेत आहात. मी तुम्हाला वारंवार आठवण करून देतोय. 2.5 वर्ष झाली. मी त्या कार्यपद्धतीच्या विरोधात आहोत. ड्रग्सच्या विरोधात माझं मुंबई पोलीस, माझं महाराष्ट्राचं पोलीस चांगलं काम करतंय. मग तुम्हाला एनसीबी नकोय का? महाराष्ट्रात एनसीबी शिवाय आपण काम करू शकणार आहात असं असेल तर पत्र लिहून टाकूयात केंद्राला. आम्हाला एनसीबी नाही. एनसीबी महाराष्ट्राला एनसीबी आणि एनसीपी या दोन्हीपैकी एक निवडायला लागेल असं आपलं म्हणणं आहे. काही तांत्रिक कारणांमुळे प्रश्न पोहोचलेला नाहीये, पण आपल्याला हा प्रश्न घेऊन आरती साठेंना विचारता येईल. आरती साठे, महाराष्ट्रानं काय निवडायचं, एनसीपी का एनसीबी? महाराष्ट्राचं मुंबई पोलीस आणि एनसीपी हे सगळं कटकारस्थान शोधून काढते, म्हणून मला माझ्या पक्षाचा देखील अभिमान आहे. बरोबर, अगदी मी तेच म्हणालो. आरती साठेंनाही विचारून घेऊ, महाराष्ट्रामध्ये कुणी काय निवडायचं, एनसीबी निवडायचं, एनसीपी निवडायचं? महाराष्ट्राने ऍक्च्युली एनसीपीला निवडलंच नव्हतं. आता ती वेगळी गोष्ट आहे. आता हे खिचडी सरकार कसं आलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. सो महाराष्ट्राने कोणाला निवडलं होतं हे इलेक्शन्स मध्ये 2 वर्षापूर्वीच स्पष्ट झालंय. पण ती बाब वेगळी. आता एनसीबी का एनसीपी, मला वाटतं की या लोकांना फेडरल स्ट्रक्चर, की जे फेडरल स्ट्रक्चरवर मला वाटतं विश्वासच नाहीये की युनियन आणि स्टेट्स यांनी एका कोऑपरेटिव्ह फेडरल स्ट्रक्चरमध्ये काम करावं. मला वाटतं त्या या सगळ्या कॉन्स्टिट्युशनल फेडरल स्ट्रक्चरवरच या लोकांचा विश्वास नसल्यामुळे ते कॉन्स्टंटली म्हणतायत माझा महाराष्ट्र, माझी मुंबई पोलीस. आम्ही कुठे म्हणतोय की आम्हाला मुंबई पोलीसवर विश्वास नाहीये किंवा आम्हाला महाराष्ट्र सुद्धा हा भारताचाच मोठी एक राज्य आहे आणि आम्हाला काय बदनामी करून, महाराष्ट्राची बदनामी करून आम्ही काय देशाची बदनामी करण्यासाठी आम्ही हे सगळं करत नाही आहोत. आमचा मूळ जो विषय आहे तो विषय आहे की ड्रग्ज हा जो एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे देशभर किंवा जगात, तो आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्याच्यासाठी जी इन्व्हेस्टिगेटिंग याच्यातला एक मुद्दा आरती साठे चर्चेत वारंवार असाही येतो आणि त्याचं उत्तरही आपण देऊन टाका की समीर वानखेडे कोणाच्या ना कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करतायत. तुम्हाला असं वाटतंय का की समीर वानखेडे हे एका केंद्रीय कुठल्या व्यक्तीच्या केंद्रीय शक्तींच्या आधारे काम करतायत की ते स्वबुद्धीनं काम करतायत? आरतीजी, आपल्याला प्रश्न विचारला. सॉरी, मला ते ऐकू नाही आलं. काय तुम्ही विचारलं? मी असं विचारलं की समीर वानखेडे हे कुणा केंद्रीय सरकारच्या किंवा केंद्रीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून काम करतायत, हाही आरोप चर्चेत होतोय. त्यावर उत्तर आहे का आपल्याकडे? हे बघा, हे सगळे म्हणजे एलिगेशन्स आहेत की ते कोणाच्या डिक्टॅट खाली काम करतायत का ते स्वबुद्धीने काम करतायत. हे सगळे एलिगेशन्स आहेत. शेवटी मॅटर ही एक सबज्युडिस मॅटर आहे. या मॅटर मध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. तेव्हा आपण हे सगळे वक्तव्य करावे किंवा कोणाच्या खाली करतायत किंवा कोणी त्यांना फूस लावली आहे का, त्यांना एक टिप ऑफ मिळालं असेल, त्या टिप ऑफवर त्यांनी रेड केली आणि त्या रेड मध्ये त्यांना जे संशयित व्यक्ती आहेत त्यांचं ते इन्व्हेस्टिगेशन करता आहेत. ठीक आहे, यातला एक मुद्दा जो पंचांच्या बद्दलचा होता आरतीजी, त्यानिमित्तानं नितीन सातपुतेंना बोलतं करूया. ऍडव्होकेट नितीन सातपुते आपल्यासोबत कायदेतज्ञ या नात्यानं जोडले गेलेले आहेत. नितीनजी, पंचांच्या भूमिकेबाबत या सगळ्या प्रकरणामध्ये वारंवार आक्षेप नोंदवले गेले. ताज्या घटनाक्रमामध्ये प्रभाकर साईल या व्यक्तीच्या विविध प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यानं प्रकरणाला वेगळं वळण लागताना दिसलं. मला एक आपल्यालाही प्रश्न विचारायचा आहे.
पंच निवडीची प्रक्रिया ही कायदेशीर दृष्ट्या किती संवेदनशील असते? कोणताही गुन्हा जेव्हा दाखल होतो, हा जो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास जो असतो हा एकदम कॉन्फिडेन्शियल असतो. मी आता प्रभाकर साहेबकडे येतोच आहे. संपूर्ण जी पंच निवडीची प्रक्रिया, तपासाची प्रक्रिया, त्या तपासामध्ये तपासच्या जेव्हा ते रेड करतात की त्यावेळेस त्यात कोणाला सामील करायचं, काय करायचं, ही संपूर्ण गुप्त गोष्ट असते, ही कॉन्फिडेन्शियल असते, ही कोणाला कळली जाऊ नये. आता मागे आपण ते केपी गोसावी किंवा हे यांच्या मी त्यांच्या त्या भानगडीत पडत नाही. मी फक्त प्रभाकर साहेब बद्दल बोलतो. जर प्रभाकर साहेबने हे वक्तव्य केलेलं आहे की मला त्या ठिकाणी बोलवलं, केपी गोसावी मला बोलवलं आणि मला सह्या करायला सांगितलं, मी तिकडे वरती गेलो, मी सह्या केला, बाकी त्यात काय लिहिलं हे मला माहित नाही. त्यांनी हे देखील सांगितलं, मी जर त्यांना मी विरोध केला असता तर कदाचित त्यांनी माझ्यावर कारवाई केली असती, असं त्यांनी आरोप केले. मग जर हा विटनेस तुम्ही तुमचा विटनेस सांभाळू शकत नाही, तुमचा विटनेस बाहेर येऊन तुम्हाला सांगतो, पब्लिकमध्ये सांगतो, मीडियामध्ये सांगतो की माझं हे जबरदस्तीने सह्या घेतला, मग तुमच्या तपासावरती हा क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्ह हा नक्कीच उभा राहणार आहे. आणि जर याच्यामध्ये पुढे भविष्यामध्ये असं आढळलं की हा जो पंचनामा हा खोटा किंवा फॅब्रिकेटेड किंवा मॅनिप्युलेटेड झाला आहे, हा स्वतः पंच सांगतोय, त्याला जबरदस्तीने घेऊन जाऊन हा जे पंचनामे तयार केलेले, याच्यामुळे जी समीर वानखेडेंनी जी आर्यन खानच्या विरुद्ध जी केलेली कारवाई आहे ही पण कुठेतरी वीक होते आणि त्यामुळे त्याचा बेनिफिट या केसला देखील डॅमेज करणार आहे. ठीक आहे नितीन सातपुते, आपण एक मुद्दा मांडला, त्याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा असेल की संबंधित व्यक्ती ही जवळपास 20 ते 25 दिवसांनंतर बोलू लागलेली आहे. 2 तारखेला कारवाई झाली, आज तारीख आली आहे 25, जवळपास 22 ते 20 दिवसांच्या नंतर माणूस अचानक कसा बोलू लागला, हाही प्रश्न उपस्थित झाला. दुसरा मुद्दा, प्रभाकर साहिल हा कुठे आहे हे आतापर्यंत कोणाला ठाऊक नव्हतं, पण ठराविक माध्यमांपर्यंत मात्र व्यवस्थित प्रभाकर साहिल पोहोचेल किंवा माध्यमांच्याकडे प्रभाकर साहिलचे इंटरव्ह्यू पोहोचतील, याच्यासाठी प्रयत्न झाले का, असाही सवाल आता उपस्थित होतोय. मुळात एखादा माणूस आपल्याकडून पंचगिरीचं काम केलं गेल्याच्या नंतर 22 दिवसांनंतर बोलू लागतो, हे संशयास्पद आहे की नाही? मी तुम्हाला सांगू इच्छितो, एखादा व्यक्ती 22 दिवसांनी काय 6 महिन्यांनी देखील बोलू शकतो. जर एवढे दिवस जर तो प्रेशर मध्ये असेल, घाबरलेला असेल आणि त्याला जबरदस्तीने घेऊन जाऊन त्याच्या सह्या घेतल्या असेल तर सामान्य माणसाची व्यथा पोलीस स्टेशन मध्ये काय होते हे तुम्हाला कदाचित माहित नसेल. सामान्य माणसाला पकडून घेऊन गेल्यानंतर तिकडे कुठे सह्या घेतात, काय करतात आणि त्यावरती कारवाईच्या भीतीने तो गप्प बसतो. मी हे तर सोडा, मी काल परवाची गोष्ट होती, मी माझे क्लायंट होते बँगलोरवरून, ते आले इकडनं किडनॅप करून घेऊन गेले, पोलीस किडनॅप करून घेऊन गेले आणि ते तिकडे नेऊन सोडलं, 15 लाख घेतले त्यांच्याकडनं. त्यांच्या कस्टडीमध्ये पोलिसांच्या समोर त्यांनी बॉन्डवर सह्या केल्या आणि नाहीतर तुम्हाला आत टाकतो अशा धमक्या दिल्या. हे कसं असा पोलीस प्रशासनाचा भाग असतो त्यावेळेस. सातपुते, आपण दिलेलं उदाहरण हे महाराष्ट्रातलं आहे असं मला वाटतंय. हो, महाराष्ट्रामध्ये उदाहरण सांगतो तुम्हाला मी. फार बरं झालं आपण हे उदाहरण ऑन एअरच दिलं. इथे राष्ट्रवादीचे प्रवक्ते बसले आहेत, राष्ट्रवादीकडे गृह विभाग आहे, त्यांचे पोलीस काय काम करतायत ह्याचं उदाहरण समोर येऊन गेलं. इकडचे पोलीस नव्हते, अच्छा, इतर राज्यातले पोलीस आले होते, त्यांनी पोलिसांकडे काय होते हे तुम्हाला मी सांगितलं. त्याचा तो गुन्हा दाखल होणार आहे त्याचा. म्हणजे महाराष्ट्रात बाहेरच्या पोलिसांच्याकडून हे काम झालं असं आपल्याला सांगायचंय. येस, नक्कीच. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या माणसाची अवस्था भिजलेल्या सशासारखी असते, कुठे म्हणेल तिकडे तो सहाय्य करतो आणि जेव्हा त्याला नंतर कॉन्फिडन्स होतो किंवा त्याची भीती जेव्हा दूर होते तो नक्कीच पब्लिक समोर येतो, मीडिया समोर येतो किंवा न्यायालयासमोर देखील जाईल तो भविष्यामध्ये, असं मला वाटतंय. सुधीर सावंत, माझा पुढचा प्रश्न आपल्यासाठी असणार आहे. आपल्याला जर माझं म्हणणं आणि आवाज ऐकायला येत असेल तर आपण त्याचं पटकन उत्तर द्यावं. सध्याच्या घडीला पंच फुटणं आणि पंचाच्या कडून किंवा संबंधित पंचांच्या आसपासच्या व्यक्तींच्या कडून जबान्या बदलण्याचे प्रकार घडतात. ड्रग प्रकरणामधले पंच हे किती संशयास्पद असू शकतात किंवा निवडताना काय काळजी घ्यायला पाहिजे? कोणाला, मला प्रश्न आहे का? नाही, सुधीर सावंत यांना प्रश्न आहे, ब्रिगेडियर सुधीर सावंत. या प्रश्नावर कसं आहे की एक लक्षात ठेवा की एक साधारण चांगला ऑफिसर, प्रामाणिक ऑफिसर ड्रग्ज विरोधात काम करतात, त्याला बदनाम करण्याची एक संघटना म्हणजे माफिया कार्यरत होती. त्याच्यामध्ये उगाच राजकीय पक्षांनी येऊन बीजेपी काँग्रेस करत राहिलेले आहे. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही आहेत, पण आमची विचारसरणी काय सगळ्यांना माहिती आहे. सैनिक फेडरेशननी एक शपथ घेतली की ड्रग मुक्त महाराष्ट्र करायचा आणि त्यासाठी आम्ही समीर वानखेडे आणि बाकी पोलीस वगैरे या सर्वांना आम्ही सहाय्य करतो. आमचे सैनिक आम्हाला विचारून परवानगी घेऊन पंच म्हणून जातात. पंचाची भूमिका तुम्हाला माहिती आहे की पंच हे काय आहे, हे हॉस्टाईल होतात.
कुठलाही पंच असेल, कुठलाही साक्षीदार असेल, माफियाच्या समोर साक्ष देत नाही आणि म्हणून तपास यंत्रणांना प्रचंड अडचण येते. आता समीर वानखेडे त्याचं रेकॉर्ड एकदम साफ आहे. त्यांनी जर पैसे खायचे असतील तर केव्हाच खाल्ले असते. त्यांनी ड्रग विरुद्ध लढाईच केली नसती आणि त्यांना बदनाम करायचं, त्यांच्या कुटुंबाला बदनाम करायचं, त्यांची पत्नी, त्यांचं घर हे सगळं तुम्ही टीव्हीवर आणता, पंचांना टीव्हीवर आणता, शेखर पटेलला टीव्हीवर आणता, त्यांचे फोटो दाखवले म्हणजे माफियाने त्याला मारावं, त्याचा मर्डर करावा, हे तुमचं इंटेन्शन आहे का? म्हणजे अजिबात राजकारण आणू नका. बिलकुल, यावर एकदा पटकन आपल्याला जाता जाता चर्चेच्या आज शेवटच्या टप्प्यामध्ये रविकांत वरपेंनाही बोलतं करायचंय. रविकांत वरपे, कोणत्याही प्रकरणामध्ये मग तो पंच कोणीही असो त्याची सुरक्षितता अत्यंत गरजेची असते. अशा वेळेला पंचांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला जाणं आणि पंचांची ओळख सार्वजनिक करणं हे कायदेशीर दृष्ट्या गैर आहे. ते करण्याच्या मागचा हेतू तुमचा राजकीय होता असं म्हटलं जात आहे. इथे असलेले सुधीर सावंत यांनी तशाच दृष्टीनं आक्षेप नोंदवलाय. वरपेजी, आपला माईक नाही सुरू आहे. रवीजी, आपला माईक सुरू करा आणि बोलणं सुरू करा आपलं. ज्या पद्धतीने समीर वानखेडेंनी हुकुमशाही पद्धतीने आपला कारभार एनसीबी मध्ये चालवलेला आहे, ते पंच सगळे त्यांच्या जवळचेच होते, आपल्या जवळचे पंच सगळे डील मध्ये सगळे एकत्र होते. नंतर प्रभाकर साईडला जेव्हा कळालं की आपल्या जीवाला धोका आहे, जसं त्यांनी सांगितलं, तेव्हा हा बाहेर पडला आणि संरक्षणासाठी मुंबई पोलिसांकडे आलेला आहे. तेव्हा हे एक एक गोष्ट आता बाहेर येते. आमचा आक्षेप, मी पुन्हा एकदा सांगतोय की ड्रगच्या विरोधात आमची लढाई आहे का? आहे. आमचा विश्वास मुंबई पोलिसांवरती आहे का? आहे. आमचा विश्वास एनसीबी वरती का? आहे. पण हुकुमशाही पद्धतीने समीर वानखेडे जे बोगस पद्धतीने कार्यपद्धती अवलंबन करतात त्याला आमचा विरोध आहे आणि तो आमचा राहील. रविकांतजी, मला एक सांगावंसं वाटतं याच्यामध्ये, जर हे बोगस पंचनामे केले किंवा फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट केले तर मला असं वाटतं सरकारने एक गुन्हा दाखल करावा आणि त्या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये हे बाहेर निष्पन्न होईल की खरोखर यांनी हे पंचनामे बनवलेत की नाही बोलले, आणि जे नक्कीच गुन्हा दाखल केल्याशिवाय तपास होणार नाही. निश्चित नितीनजी, आम्हाला अजून काही महत्वाच्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणायच्यात. त्यानंतर आम्ही हे बोगस पंचनामे, बोगस ड्रग कसं दाखवलं, त्याच्यानंतर कुठल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी कशी कारवाई केली, हा सगळा कट, हा डाव कसा रचला, हे आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रासमोर मांडू. आपण लवकरच त्याची वाट पाहू आणि त्याच अनुषंगानं भविष्यात आपल्याकडून नवे कुठले दावे केले जात आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यावरही वेळोवेळी चर्चा करणार आहोत. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.